आज परत मुहूर्त निघालेला आहे आजीकडे जायला. तर काय आम्हाला काय कामधंदे नाही, उठ सूट बॅग घेतले की चला आजीकडे जायला. बघा चष्मा पण मला घालता येत नाही, चला चालली सायनिंग मारायला अशी लोक म्हणत असतील. तर कॅमेऱ्यामध्ये सर्वांना मी सेट करत होती, सगळे येत आहेत का, दिसत आहेत का, घुसत आहेत का माझ्या कॅमेऱ्यामध्ये, हे मी बघत होती. तर काय नाही, हाय बाई ते आमचं चाललं होतं. असं महत्त्वाचं तर नाही, पण आमचं जरा काम होतं त्यामुळे आम्ही चाललो होतो आजीकडे जायला. मग आम्ही निघालो होतो, तयार वगैरे केलं, सर्व घराची कामं आवरून मग स्टेशनला जसं पोचलो, ह्यांच्या हातात मोबाईल दिला आणि म्हटलं जरा मला पण बघा कॅमेऱ्यामध्ये घ्या, मी पण कशी दिसते जरा दाखवा व्हिडिओमध्ये. मग ह्यांनी मग माझा पण थोडासा व्हिडिओ काढला आणि मग ट्रेनमध्ये येऊन ट्रेन पकडली. आणि बाबो बघतं तर काय, ट्रेन एवढी फुल भरली होती ना, दुपारच असली तरी सकाळ संध्याकाळ बघा तेव्हा ट्रेन ही भरलेलीच असते. बघा किती आहे, बसायला जागा नाही. नंतर पुढे पुढे जाऊन जाऊन मग थोडी आम्हाला बसायला जागा भेटली, बसलो, जरा थोडं बरं वाटलं. जरासं टेकल्यावर जरा बरं वाटतं. त्याच्यामुळे काय बघेपर्यंत स्टेशन कधी आलं ते आम्हाला समजलंच नाही. ह्या बाईच्या झिंजामध्ये मध्ये यायला लागले ते सरक, मला व्हिडिओ काढायचे. मग काय सरकली आणि मग माझी व्हिडिओ काढायला सुरुवात. स्टेशनला पण हप्पाट गर्दी होती. मग नंतर मग आम्ही चढता जिना गाठला आणि नंतर मग आम्ही चढतच होतो. तेवढ्यात दीक्षा म्हणते मम्मी मम्मी हाय, मला पण दाखव. मग तिला पण दाखवलं कॅमेऱ्यामध्ये, बघा हाय बाय करत मला. मग दीक्षा म्हणत होती कबुतरांना खाऊ द्यायचंय खाऊ द्यायचंय. मग आम्ही तिथून 10-20 रुपयाचे चणे घेतले आणि मग चाललो होतो कबुतराला चणे द्यायला. इथे मला पण तहान लागली होती म्हणून मी पण जरा ज्यूस घेतला आणि मग मी पण जरा गटागटा पिऊन मग कबुतराला खाऊ घ्यायला आम्ही पण चाललो होतो. कबुतराला थोडंसं काय दिलं, सगळे कबुतर असे येत होते ना बघायलाच नको. चणे जर हातात तरी पकडले ना तर हातात खायला चणे कबूतर असे उडून उडून येत होते. तेव्हा कसं व्हायचं. मग एवढ्या भर उन्हामध्ये ही दीक्षा आमची चणे त्यांना भरवत होती ना, तिला तर एवढी मजा येत होती ना. चणे टाकते आणि पाठी पळून जाते, चणे टाकते. मग तिला म्हटले हे बघ मला दे, मी शिकवते तुला कसं टाकायचं. मग तिने मला 4 चणे दिले, मी पण टाकायला लागले. तर बाबा सगळेच कबूतर एकसार असे जमा झाले होते ना, बघायलाच नको. बघा सगळे कबूतर असे गोळा झालेले. मग आम्ही निघालो परत पुढे झाला. मी म्हटलं चला चणे संपले, बस झालं आता चला घरी. हे बघा ती अजून मध्ये चला दुकानात, चला चणे घ्यायला, चला चणे घ्यायला. मी म्हटले बाय बस सगळं इथे संध्याकाळ करशील तू, आपले काम राहतील बाजूला. म्हटलं चला. मग आम्ही निघालो. मग ऑटो पकडली. बाहेर आल्यावर मग तेव्हा चेंगडीमध्ये आम्ही ऑटोमध्ये जसं बसलो होतो ना, मला तर जागाच भेटत नव्हती. कुठल्या खोपच्यात मला बसवलेलं मला समजतच नव्हतं. बघा मी दिसतच नव्हती. नंतर एवढ्या भर उन्हामध्ये आधीच मी काळी आणि अजून काळी होण्याची शक्यता मला दाट असे वाटत होती. मग आम्ही पोचलो होतो आजीच्या घरी जायला. दीक्षा तर बघूनच म्हणत होती मी आव बघा मी आव. चला नेक्स्ट व्लॉगमध्ये बाई.